Okay, scheme for the providing the employment in the government to the children of freedom fighter स्किमीक एक्सटेंशन दिला आनी एका वर्साचे. म्हाका दिसता हे लास्ट एक्सटेंशन आसतलें, कारण ह्या एका वर्साच्या एक्सटेंशनसाक 90 जणांक नोकरी मेळपाची उरल्या म्हाज्या अंदाजा प्रमाणे. हांव रुटीन फॉलोअप करीत आसा. त्या 90 जणांक ह्या वर्साक दिवन आमकां सगळ्या फ्रिडम फायटरांच्या भुरग्यांक नोकरी दिवन जातल्यो हाजी म्हाका खात्री आहा. म्हाजें डिपार्टमेंट पर्सनली मॉनिटर करता. स्टाफ सिलेक्शनाच्यो भरती जावच्या पयलीं सुद्दां तांच्यो सगळ्यांच्यो हे रिक्रुटमेंट कंप्लीट जातली असो अंदाज आहा. सगळ्या त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटा कडल्यान परत एकदा FF कॅटेगरीतलो कोटा आमी मागून घेतला आनी तो सगळे भरतले. बट हांव ताच्या पयलीं आनी एक सांगता, आमी सगळ्या जाणांक ऑफर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाक टायम बीक दिल्ली. तुमी थंयसर जॉईन जाया आनी मागीर जसो पोस्ट क्रिएट जाता तशें तुमकां आमी फ्रिडम फायटर कॅटेगरींतल्यान घेतले म्हणून. बट दे हॅव रिजेक्टेड म्हणून मुद्दामून जर कोण सांगता आसत म्हाका अजून नोकरी मेळूंक ना म्हणून, जाल्यार आमी पयली ऑफर तांकां थंय दिल्ली घेया म्हणून, आनी तुमकां जॉब क्रिएट जायना फुडें हांगा घेता म्हणून. बट तांच्यांनी स्वता रिजेक्ट केला. एक आमी सगळ्यांक दिल्ली ऑफर, ती सगळ्यांक दिल्ली, बट तांच्यांनी रिजेक्ट केला कारण दे आर वर्किंग समवेअर इन अ प्रायवेट. त्याचे आमी आत्तां हांगा नोकरी करिना. आमी जेन्ना FF कॅटेगरीची नोकरी येतली तेन्नाच घेता म्हणून. कोणीच एक्सेप्ट करूंक ना, कोणीच करूंक ना. ना तांकां स्टाफ सिलेक्शन लागता, तेंची डायरेक्ट रिक्रुटमेंट जाता. आतांय म्हणून तेंची डायरेक्टूच जातली, तशीच जातली. त्या ती तो प्रोसेस सुरू जावच्या पयलीं कंप्लीट जातली, कारण आमचे होम डिपार्टमेंट सामकें काम थॉरोली काम करीत आसा. सगळ्या डिपार्टमेंटा कडेन तेंचे रिजर्व पोस्ट हे मागत आसा. कदाचित म्हणजे म्हाका दिसता जून पर्यंत सगळे भरून जातले. 90 जाणां उरल्या 1 इयर. त्या स्किमीक एका वर्साचें एक्सटेंशन दिला म्हणून म्हणटा फुडल्या वर्साच्या एक्सटेंशनच्या पयलीं सगळ्यांचे रिक्रुटमेंट कंप्लीट जातले. ना 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 त्या पोस्टाच्या अगेन्स्ट घेतले, म्हणजे LDC पोस्ट, MTS पोस्ट अशें घेतले. ह्युमन रिसोर्सान न्ही, डिपार्टमेंटान डायरेक्ट घेतले. ह्युमन रिसोर्सान ऑलरेडी तांकां आमी ऑफर दिल्ली. हय तितकेच आतां पर्यंत म्हणजे हांवें चार्ज घेतल्या उपरांत इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 270 सगळे रिक्रूट जाले. हय हेज्या प्रमाणे 90 उरले. ताज्या पयलीं आनीक 150-200 जाल्ले, ताज्या पयलीं जाल्ले. ते सगळे जाले न्ही, तांकां ऑफर 2 टायम दिवन नवीन तेंच्यांनी फॉर्मां बिर्मां दिवन जाली सगळी. It is the approval of creation of the separate department under the business of the government of Goa allocation. It is in Goa Gazetteer. Okay, the separate department आमी फॉर्म केल्ले आसा. It is an executive editor of the Goa Gazetteer, head of the department of the budget, controlling authority for the access power of the drawing and disbursement. Goa Gazetteer, department of Goa Gazetteer and historical record या नावान नवीन डिपार्टमेंट आमी फॉर्म केला. फक्त जे गोवा गॅझेटर म्हणून जे आशिल्ले पयलीं तेजेर आमी नवीन डिपार्टमेंट फॉर्म करता. इट इज अ डिपार्टमेंट ऑफ गोवा गॅझेटर अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड. इवन दो इन फ्युचर रिसर्च जो कितें जावपाचो आसता वेगवेगळ्या डिपार्टमेंटान तो ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन करतले. गोवा गॅझेटर म्हणून जो आत्तां फक्त हे डिपार्टमेंट नाशिल्ले ते फक्त आर्कायव्जाच्या अंडर एक हेड आशिल्लो, पण आमी ते नवीन डिपार्टमेंट करता गोवा गॅझेटर म्हणून अंडर आर्कायव्ज ओनली एट प्रेझेंट. इट इज सेपरेट डिपार्टमेंट. मागीर ते कोणाक एलोकेट करप हो वेगळो विशय आसा. ओके, एक 4 लीगल असिस्टंट, 2 फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अँड 2 फ्रॉम द तांकां आमी GADीत घेतलेले आसा. ते पयलीं वेगवेगळे तेंच्यांनी रिक्रूट केल्ले, बट त्या 4 जाणांक एट प्रेझेंट आमी GADीन घेतलेले आसा. नॉट ऑन डेप्युटेशन, परमनंटली, कारण ते पयलीं 2 इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान घेतलेले, 2 लीगल डिपार्टमेंटान घेतलेले. ते 4 लीगल असिस्टंट वी हॅव टेकन देम अंडर द GAD अंडर घेतले. आणि खास करून टेलिकॉम पॉलिसी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आम्ही गव्हर्मेंट ऑफ गोवात पहिली टेलिकॉम पॉलिसी पास केली. द सेम टेलिकॉम पॉलिसीतले काही चेंजीस अकॉर्डिंग टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ते आम्ही इम्प्लिमेंट करपाचे थारायल्या. कारण गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सेम टेलिकॉम पॉलिसी जर आम्ही इम्प्लिमेंट करिना आसत जाल्यार इन फ्युचर आमकां तेची जी स्कीम मेळपाक जाय पळय ती मेळची ना. सो दॅट वी हॅव डिसायड, म्हणजे ऑफकोर्स इट येस हय हय ओके, त्या ती स्कीम जी आसा ती आमी गोवा टेलिकॉम पॉलिसीच्या बरोबर इम्प्लिमेंट करपाची ठरयल्या. काही चेंजीस तेज्या प्रमाणे सजेस्ट केल्ले आसा.
एक दोन तीन फक्त आमकां म्हणजे रेंट जो आशिल्लो रेंट कंपोनंट आमचो हायर आशिल्लो तांचो लोवर आसा, सो दॅट तो आमी सेम इम्प्लिमेंट करतले. आयच्या कॅबिनेटान सगळ्या मिनिस्टरांक आमी G20चेर प्रेजेंटेशन दिलें. आमचो सेक्रेटरी बाब संजीत हू इज एन हेडींग द G20. G20च्यो 8 मिटिंग्स ज्यो गोंयांत जावपाच्यो आसा वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो, त्या मिटिंगेचेर इन डिटेलान डिस्कशन्स ताजेर केले. आयच्या मिटिंगेन आमी बजेटाचेर इन डिटेलान डिस्कशन्स मिनिस्टरांच्या बरोबर केले, सो दॅट बजेट प्लॅनिंग करपा खातीर तांचे विजन इम्पॉर्टंट आपल्या डिपार्टमेंटाचे ते तेंच्यांनी विजन आनी तेंचे इनपुट्स सगळ्या मिनिस्टरांचे बजेटाच्या खातीर दिवपाचे हाजेरूय डिस्कशन्स जाले. आनी तिसरो मुद्दो म्हत्वाचो जो आसा हे म्हणजे म्हज्या सरकाराक 4 वर्सां कंप्लीट जाता. ऑन 19th मार्च मोदीजीच्या सरकाराक 9 वर्सां पुराय जाता इन द मंथ ऑफ मार्च म्हयन्यान. आनी त्याच बरोबर कंटिन्युअसली भारतीय जनता पार्टीचे सरकार हे 11 वर्सां जाले आसा. हे कन्सिडर करून 4 वर्सां कंप्लिशन आनी 9 वर्सां कंप्लिशन हाका धरून प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम आमी सरकारान करपाचो थारायला. प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमचे 12 मिनिस्टर हे 17 तारखे दीस प्रत्येक डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसात सकाळी 10 पासून ते दनपारां 1 पर्यंत लोकांचे गाराणे आयकपा खातीर एवेलेबल आसतले. हातूंत हांव स्वता डॉक्टर प्रमोद सावंत केपें आसतलो, विश्वजीत राणे सांगे आसतलो, माविन गुदिनो सत्तरीन आसतलो, रवी नाईक तिसवाडी म्हणजे पणजे आसतलो, निलेश काब्राल काणकोणा आसतलो, सुभाष शिरोडकर पेडणे आसतलो, रोहन खंवटे सालसेतील म्हणजे मडगांव आसतलो, गोविंद गावडे मर्मगोवा आसतलो, तनीव मोन्सरात फोंडे ऑफिसान आसतलो, रामकृष्ण ढवळीकर बार्देस म्हणजे म्हापसा ऑफिसान आसतलो, निळकंठ हळर्णकर धारबांदोडा आसतलो आनी सुभाष फळदेसाय बिचोले ऑफिसान आसतलो. सगळे मंत्री डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसात लोकांची गाराणी आयकपाक आनी त्याच बरोबर वेगवेगळे इश्यूज तांच्या डिपार्टमेंटाचे आनी सरकाराचे आयकपा खातीर प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 कार्यक्रम, एक लोकांची गाराणी आयकपा खातीर आनी केंद्र सरकार आनी राज्य सरकार हाचो वेगवेगळ्या स्किमीचे अवेरनेस करपाचोय कार्यक्रम हो त्या दिसा म्हणजे डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान आमी कार्यक्रम ऑर्गनायज केला. सगळ्या लोकांक त्या तालुक्यांतल्या तांचे कितें प्रॉब्लेम्स ग्रिवेन्सीस आसत जाल्यार तांच्यांनी येवन कन्सर्न मिनिस्टराक मेळचे, सो दॅट तेंच्यो ग्रिवेन्सीस ह्यो सोडयल्यो वयतल्यो. ताचोच दुसरो भाग आमी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 18 तारखे दीस शेनवार स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाक आमच्या 191 ग्रामपंचायती आनी 14 म्युनिसिपालिटी हातूंत आमकां सगळे GCS आनी IAS ऑफिसर हे सगळे जाण प्रत्येक जाण एकटो एक ग्रामपंचायतीक विजीट करतलो. 191 + 14 आमचे गव्हर्मेंट ऑफिसर हे त्या ग्रामपंचायतींनी शेनवारा सकाळी 10 पासून दनपारां 1 पर्यंत एवेलेबल आसतले. ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य हांच्यांनी नोंद घेवची, तांच्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीन उपस्थित रावचे. ह्या कार्यक्रमांतल्यान आमी जवळपास 32 पॉयंट्स काडल्या जे आमी स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत लोकांच्या मदीं काम करता ह्या पॉयंट्सांचेर. म्हणजे जशें आमी म्हणटा की इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर हावजींग फॉर ऑल, इट इज स्कील डेव्हलपमेंट ट्रेनिंग कंडक्ट केल्या काय ना, स्वयंपूर्ण मित्र कसो काम करता त्याच्या खातीर तो कार्यक्रम एक रिव्ह्यू, ताका प्रोत्साहन, तो कार्यक्रम आनीक बरो करचो, इनपुट्स दिवचो. आनी सगळे GCS IAS ऑफिसर सगळे प्रत्येकाक एकट्याक एक ग्रामपंचायतीन आनी त्याच कार्यक्रमाक आमचे प्रत्येक आमी आमदारांकूय रिक्वेस्ट केला, तेंच्यांनी आनी मिनिस्टरांनी बी एक ग्रामपंचायतीन आपुणूय प्रेजेंट रावचो, लोकांच्यो त्या ग्रामपंचायतींतल्यो गाराणे आयकचे, लोकांच्यो समस्या आयकच्यो आनी स्वयंपूर्ण कार्यक्रमाचो मॉनिटर करचो, जेणे करून खूब बऱ्या पद्दतीन तो कार्यक्रम मॉनिटर जावपाक शकतलो. त्या खातीर आमी 4 वर्सां आनी 9 वर्सां पुराय जाताच्या संदर्भात प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम 17 तारीख आनी 18 तारीख अशा 2 दिसाच्या निमित्तान हो कार्यक्रम ऑर्गनायज केला. पुराय सरकारांतले सगळे मंत्री आनी अधिकारी हे लोकांच्या सेवे खातीर प्रशासनूच घेवन आमी ग्रामपंचायतींनी आनी डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान हजर आसतले. वेगवेगळ्यो गजाली ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी लोकांच्यो समस्या आयकतले, लोकांच्यो समस्या सोडयतले. मिनिस्टर 17 तारखे दीस सांजे आपल्या एखाद्या डिपार्टमेंटाचो उक्तावण, फावंडेशन स्टोन आसत जाल्यार ते शुक्रार दीस सांजे त्या मतदारसंघात किंवा त्या तालुक्यात ते सांजे तेय बी करतले. एकंदर पुराय कार्यक्रम जो आसा पळय न्ही हो प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जातलो. मिनवायल तुमी विचारच्या पयलीं आमी वेगवेगळे रिफॉर्म सातत्यात वेगवेगळे कडेन करीत आसा. मिनिस्टर माविन 1-2 मिनटां तुमच्या कडेन त्या विशयाचेर उलयतलो, 5 मिनटां.
दोनूच दीस कार्यक्रम ना, तो मागीर कार्यक्रम प्लॅन करतात आमी. एक मिनीट पयलीं मिनिस्टराक उलोवन. रिफॉर्म्सांचे उलयतना पयलेच फायनान्स डिपार्टमेंटान जे रिफॉर्म हाडला फॉर बेटर अकाउंटींग एंड बजेट प्रॅक्टिसीस, आनी हेजे आदी हांव मुद्दम आठवण करता. आरएक्सेल एक प्लॅटफॉर्म मान्य CMान इंट्रोड्यूस केल्ले, आनी जे आमी 6% लोन फारीक करताले नाबार्डा कडेन आसूं आनी सिडबी केन्ना इट वॉज नेवर ऑन बोर्ड, आमी हे दोन इन्स्टिट्युशनां कडेन ऑन बोर्ड जावन आज आमी 2%, 2.5% इंट्रस्ट फारीक करता, वीच इज अ ह्यूज सेवींग. तुमकां खबर आसा कोविडान आमकां कितलो मार बसलो, तेन्ना आमकां फायनान्शियली आमी मातशे त्रासान आसपाचे, बट हे विजनरी स्टेप आमचे माननीय मुख्यमंत्र्यान घेवन आमचे फायनान्सीस आज बरे बॅलन्स जाल्ले आसा. आनी बजेट प्रोजेक्शन जे आमी केला ते म्हाका दिसता वी वील बी एबल टू मीट द रिक्वायरमेंट एज फार एज आवर एक्सपेंडिचर इज कन्सर्न, आनी रेवेन्यू रिसिटूय आमचे इन्क्रीज जातले. आतां एकूच आमकां आसा की GST कंपोनंट आमकां पयले कॉम्पन्सेशन मेळटालें, आतां मेळना. ते कशें रेवेन्यू जनरेट करपाचें आमी ते येवजिला कशें करपा तें म्हणून एक डिटेल प्रेजेंटेशन आमचे बजेटाचेर जालें. आनी हे भाशेन जायते कडेन खूंय सुदार हाडपा जाय एडमिनिस्ट्रेशनान, आनी लोकांचेय आयकोनूच तो सुदार कसो हाडपाचो, मेक इट अ पीपल ओरिएंटेड एडमिनिस्ट्रेशन. हें करपा खातीर जेन्ना 4 वर्सां भरता मान्य डॉक्टर प्रमोद सावंता एज चीफ मिनिस्टर, फुडारा लोकांचे अपेक्षीत कशें फुडलीं पावलां मारपाचें प्रत्येक मंत्र्या एक तालुका तेणी धाडलेलो आसा, जशें तेणी सांगलां. आनी तेच बरोबर ते दिसा सांजचें कितें इनॉग्रेशन वा कितें आमचे डिपार्टमेंटांनी आसा जाल्यार आमी इनॉग्रेट करतले, आनी दुसरे दिसा सेम वे आमी पंचायतीनूय वचपाक केला. हे भाशेन आमी खरे अर्थान जे शासन लोकां कडेन पावपा जाय ते आमी येवजिल्ले आसा. आतां म्हाज्याच डिपार्टमेंटान हांव सांगता मुद्दम, आज तरी ते कॅबिनेट येयले ना, नेक्स्ट कॅबिनेट येयले, हायरींग ऑफ बसीस. सगळ्यांक खबर आसा कोवीड जाले उपरांत हें गोंयानूच स्पेसिफीक प्रॉब्लेम न्हू, आख्खे देशा प्रॉब्लेम जाल्ले आसा. रस्त्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट कमी जाल्लो आसा, प्रायवेट ऑपरेटर येयना कित्याक पयशे ना म्हूण पॅन्डेमिकान आमी सारके बाद जाले. आमचे गव्हर्मेंट कॉर्पोरेशन जे आसा इन्क्लुडींग आवर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, यू कॅनॉट सडनली गीव 700 बसीस, इतले पयशे आसना म्हणजे प्रायवेट रस्त्यार येयना जाल्यार. सो हें बॅलन्स करपाक हायरींग ऑफ बसीस हें प्रपोजल मान्य मुख्यमंत्र्यानूय हातीन घेवन म्हाका आदेश दिवन आमी फुडाकार घेतलेलो आसा. जाता ते भाशेन सुदार ट्रान्सपोर्टान हाडपा. हालींच आमी जे म्हणलें टॅक्सीचो पत्राव केलो, यूथ फ्रॉम ऑल ओवर गोवा, पयर आमी ती स्कीम लॉन्च केली ती, म्हणजे यंग ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर वा ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर म्हूण केलो. तांकां टॅक्सी ड्रायव्हर म्हणप ना, तेणी खूब काम केलें आसा टॅक्सी ड्रायव्हर. थोडे वायट आहा म्हूण सगल्यांकूच बदनामी जाता हें वेगळें. सो दे आर द एम्बेसेडर्स ऑफ गोवा. सो ते दृश्टीन स्वयंपूर्ण गोंय वीच इज हीज पॅट सब्जेक्ट वीच ही हॅज टेकन टू एवरी विलेज, तेजे आदाराचेर आमी युथांक ट्रान्सपोर्टान कशें स्वयंपूर्ण करचें. आमी पयले येवजिल्ले पयले 200 टॅक्सी दितले, मागीर आमी 500 आंकड्याचेर येयले. आतां हांवें तांकां राजी केला आमकां 1000 अनएम्प्लॉयड यूथ आहा तांकां टॅक्सी वेवसायान हाडपा, आनी ते एग्री जाला. 1000 विदीन नेक्स्ट 1 year वी वील हॅव 1000 सच यंग एंटरप्रेनर्स. खेड्यांनी विलेजींनी खूंय गाडी ना, कोण दुयेंत पडल्यार कांय ट्रान्सपोर्टूच ना. तुमी जाणा गोंयांत थोडे खेड्यान आहा, थिंगा एक तरी टॅक्सी आसतली. हो आमचो हेतू जावन आसा. हे भाशेन प्रत्येक जाणान आपआपले पोर्टफोलियोन कितें करचें म्हाका दिसता CMान डायरेक्शन दिला, आनी आमी सगळे ते दृश्टीन काम करता. आनी एक बरी गजाल म्हणल्यार इन्फ्रास्ट्रक्चर बांदपाचें काम हें वाडत आसा आनी व्हडल्या प्रमाणान वता. आतां G20 मिटींग, कितल्योश्यो मिटींग हांगा येता, इन्क्लुडींग द फॉरेन मिनिस्टर्स आर गोईंग टू कम, वीच इज जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द मेन सबमीट. हें जाता तेन्ना आमचें बांदकाम जें आसा, इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स जे आसा, ब्युटिफिकेशन जें आसा, गोंय जें आमी म्हणटा सुंदर आनी सुंदरता, हेंय काम चालू आसा. सो तितले फंड्स आमकांय मोडपा पडटा, सेंटरूय मोडटा, आनी जे आमचे नामनेचे आमी आसा गोंयांत ते आमी चालू उरतात. सो हे भाशेन आमी काम करीत आसता. ना हातूंत हांव एकूच तुका सांगता, आतां आमी ज्यो 1000 मावीन ज्यो टॅक्सी दिता पळय न्ही, हेजो सरकारा तर कसलोच बर्डन ना. तेय स्वता लोन काडिना. ओके, तांकां वयल्यान जाल्यार
आमी म्हणटा की ते आपली गाडी चलोवन लोन पेमेंट करतले आनी ऑफकोर्स जो ओल्ड जाल्ले आसा त्यो व्हेकल स्क्रॅप करच्योच पडटा इन फ्युचर म्हणजे गाडी ज्या पद्दतीन टुरिजम वाडटा आत्तां आमकां चडांत चड टॅक्सीची रिक्वायरमेंटूय तशीच आसा आमी पळयता कारण पयलीं मोपा सुरू जाल्या उपरांत भंय दिसतालो थोड्या जाणांक दाबोळी बंद जातलो म्हणून आज दाबोळी वयले एक सुद्दां फ्लायट बंद जायनासतना 30 फ्लायट्स न्यू ही मोपाचेर येवपाक लागली न्यू सिटी कनेक्ट जावपाक लागले ताची तितकोच नवीन क्रावड जो आसा हो गोंयांत येता म्हणून आमकां तितक्या मोठ्या प्रमाणात टॅक्सीची गरज आसा एकूच ना अनेक स्कीम ना जेमान सांगला तशें CNG टॅक्सी दिला पयला पर्यावरण आमी राखपा जाय म्हणटा सो इवन इन दॅट इट इज अ स्टेप इन द रायट फुडले डायरेक्शन आमी ई चार्जिंग दितले आज आनी फुडले व्हेकल्स येतल्यो आनी आज सांगपा म्हणल्यार दाबोलीन जे म्हणटाले बंद जातले फ्लायट्स वयल्यान इन्क्रीज जाला नेवीन आमकां माय स्लॉट दिला हांवें तेंचे कडेन मिटींग केला 2-3दा आतां माय स्लॉट्स दिला आमी ते सुद्दां युटिलायज जायना पूण जास्त प्रमाणात ते आमकां लँडींग टायमींग दिवपा लागिल्ले आसा मोपा तरी वे वी वे नेवर कनेक्टेड टुडे वी आर कनेक्टेड टुरिजमूय वाडलें सो हें पळय तुमी म्हणटा टॅक्सी तांकां भाडें मेळपाना सगळें देर इज समथींग फॉर एवरीबडी वे भाडें आहा जाल्यार पयशे रिपे करतले आमचेर कांय बर्डन 17 एप्रिलच्यान स्टार्ट जाता पयली मिटींग जी आहा ती 17, 18, 19 अशा 3 दिसांक आसतली मागीर मे म्हयन्यान ताज्या उपरांत जून आनी मागीर जुलय म्हयन्यान सद्या पयली मिटींग इन ताज कन्वेन्शन आनी आपले ग्रँड हयात पळय मॅक्झिमम जे आमकां हें आसा पळय न्ही G20 रिलेटेड तितके बेगीन कंप्लीट करपाचो तांकां टार्गेट दिला आनी ते कंप्लीट करतले आज खास करके कैबिनेट में जो डिस्कशन हुआ इसके ऊपर बात करते वक्त फाइनेंशियल रूल्स में the delegation of the financial power rules 2018 by inserting the new detailed heads of the expenditure for the better expenditure segregation. This is the main agendas of the today's meeting. Or there is a formation of the new department, Goa Gazetteer and Goa Gazetteer and Historical Record बोल के न्यू डिपार्टमेंट फॉर्मेशन किया. दिस इज द सेकंड इम्पोर्टेंट एजेंडा. और आज के मीटिंग में G20 के ऊपर डिस्कशन हुआ. आज के मीटिंग में बजट प्रिपरेशन के ऊपर डिस्कशन हुआ. और तीसरा हम मेरी सरकार को 4 साल पूरा हो रहे हैं, माननीय मोदी जी की सरकार को 9 साल पूरे हो रहे हैं. इसलिए प्रशासन तुमच्या दारी मीन्स द गवर्नमेंट एट योर डोर स्टेप्स इस ये कार्यक्रम हम डिसाइड कर रहे हैं. ऑन 17 मीन्स फ्राइडे सभी मिनिस्टर्स जो डिप्टी कलेक्टर के ऑफिस में सुबह 10 बजे से लेके 1 बजे तक बैठेंगे और लोगों की जो समस्या है वो रिजॉल्व करेंगे. उसी दिन शाम को उनके डिपार्टमेंट का कार्यक्रम उसी ब्लॉक में वो ऑर्गेनाइज करेंगे, चाहे वो इनॉग्रेशन हो चाहे वो फाउंडेशन स्टोन, वही कार्यक्रम डिसाइड करेंगे. और द नेक्स्ट डे सैटरडे जो हमारी गोवा गवर्नमेंट की थीम है आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा, उसी कार्यक्रम के अंतर्गत 18 तारीख को हमारे सभी GCS और IAS ऑफिसर हर एक ग्राम पंचायत में सुबह 10 बजे से लेकर दोपहर 1 बजे तक वहाँ प्रेजेंट रहेंगे और स्वयंपूर्ण गोवा किस कार्यक्रम जो किस तरह से चल रहा है उसका रिव्यू लेंगे और वो कार्यक्रम आगे उसका एक रिपोर्ट भी रेडी करेंगे. और आगे जो स्वयंपूर्ण गोवा 2.0 द स्किलिंग कार्यक्रम के ऊपर भर देके वो कार्यक्रम ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाने की बात सभी लोगों के बीच में करेंगे. पहली बार दिस इज द सेकेंड टाइम इन माई टेन्यूअर, जब पहली बार लास्ट कोविड के वक्त सभी प्रशासकीय अधिकारी ग्राम पंचायत में गए थे और ग्राम पंचायत लेवल तक रिव्यू लिया था. आज सेकेंड टाइम फिर एक बार GCS और IAS ऑफिसर ग्राम पंचायत में जाके वो पूरे पंचायत के काम का और स्वयंपूर्ण गोवा इस दोनों कार्यक्रम का पूरा रिव्यू लेने वाले हैं और इसी तरह से स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम आगे बढ़ने के लिए कोशिश करेंगे. या टेलीकॉम पॉलिसी में आज हमने कैबिनेट में द गवर्नमेंट ऑफ इंडिया की टेलीकॉम पॉलिसी एडॉप्ट करने की आज कैबिनेट ने डिसीजन ले लिया है. सो डेट गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो डिसीजन लिया है टेलीकॉम पॉलिसी में वो गोवा टेलीकॉम पॉलिसी में इम्प्लीमेंट करेंगे. फ्रीडम फाइटर्स के लिए जो 90 लोग उनको जॉब मिलना बाकी है, उनके लिए जो फ्रीडम फाइटर्स के 1 साल के लिए उनको एक्सटेंशन दिया है, बट मैक्सिमम टू मैक्सिमम अप टू द जून जितने सारे फ्रीडम फाइटर्स कैटेगरीज के जो बच्चे हैं उनको जॉब देने के लिए गोवा सरकार 100% उनको जॉब दे देंगी FF कैटेगरी के अंतर्गत.
एट प्रेजेंट सभी जगह पे जो फॉरेस्ट में कहाँ पे आग लगी थी वो कंट्रोल है। हमने नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी को उसके बारे में रिपोर्ट भी किया है और सेंट्रल फॉरेस्ट डिपार्टमेंट भी उसका रिव्यू लिया है। वी हैव अपडेटेड फॉर ऑल और पूरी फायर कंट्रोल में है। थँक यू। आम्ही पुराय सगळे जे आसा पळय न्हू हाजो रिव्यू घेतला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वता पुलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट याची सगळ्याची इन्क्वायरी करीत आसा कोण खंय उजो लायता तेजेर आनी लोकांकूय आमी त्या बाबतींत सांगला की ह्या उजो लावपाच्या भानगडीत पडचे न्ही।